डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर महापालिकेने सफाई कामगारांच्या 15 आश्रितांना लिपिक पदावर नियुक्त केले आहे। ही नियुक्ती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टांक यांच्या प्रयत्नांमुळे आणि महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे यांच्या निर्णयामुळे शक्य झाली। गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेल्या सफाई कामगारांच्या संघर्षाला यामुळे यश मिळाले असून या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल चरणसिंह टांक आणि संबंधित व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला आहे। नगरपालिका यांचं स्वागत करीत आहोत। सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचे स्वागत करा। तरी मी माझे 2 शब्द बोलून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आजच्या आयुक्त प्रशासक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभाग आणि इतर जे आता मी तुम्हाला सांगितलं की सफाई मजदूर काँग्रेस जे का या संघटनेच्या माध्यमातून तो प्रशासकीय रँकमध्ये कधी आतापर्यंत माझा वारसा हक्क कायम राहायचा जोरदार मॅडमसाठी झाला पाहिजे। अतिशय कार्यकुशल आयुक्त महोदय, अतिशय संघर्ष नायिका म्हणून प्रसिद्ध आहेत, ज्यांनी कुशल प्रशासकीय काम करून आपली प्रशासनाची पकड घेतली आहे। त्या आयुक्त महोदय यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। धन्यवाद सर। एक सन्मान चिन्ह मॅडमला या ठिकाणी सन्माननीय सात संघर्ष व्यक्तिमत्व राष्ट्रीय पातळीवरती जनता कामाचा दर्जा आहे असे कुशल नेतृत्व चरणसिंह टांक साहेब। यांना पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे जाणं आवश्यक आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता सर्वप्रथम आपण त्यांना एकदा जोरदार टाळ्या मॅडमसाठी झाला पाहिजे। एका शेतकऱ्याची मुलगी आहे ज्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की माझी मुलगी करेक्ट स्वप्न मोठ्या संघर्षाने त्यांनी पूर्ण केलेलं आहे। तिच्या वडिलांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे। 2018 मध्ये IAS अधिकारी बनून त्यांनी वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं। ही अतिशय महत्त्वाची आणि गौरवाची बाब आहे। मॅडम कृपया 2 मिनिटं आपल्या मी येईल। प्रशासकीय सेवेचा जो हेतू आहे तो लोकसेवा हा माझा धर्म आहे। ही सर्व जे कर्मचारी आहेत ते हेतू आहे तो नक्कीच पूर्ण करतील। याच पद्धतीने करणार मॅडम यांचे मनपूर्वक आभार। तुम्ही मला परत एकदा काय म्हणतात आठवण करून दिली त्याबद्दल मनापासून आभार। अखिल भारतीय सफाई काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत टांक साहेब त्यांचेही मी आभार मानते। आज या व्यासपीठावर बसलेले इतर जे पदाधिकारी आहेत माझ्या समोर असलेले तुम्ही माझे सगळे सफाई कर्मचारी म्हणून असाल पण तुम्ही माझे कुटुंब आहात आणि मला अतिशय अभिमान आहे कारण की सगळ्यात पहिली मोहीम मला वाटतं मी जेव्हा उल्हासनगरमध्ये दखल झाल्यावरती जी सुरू केली होती जी स्वच्छतेची होती त्याची नीव तुम्ही पूर्ण केली होती आणि त्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम तुम्ही केलं होतं आणि आज जो सन्मान होत आहे त्याच्यामध्ये गौरव जो होत आहे तो मला वाटते माझ्यासाठी
माझी जबाबदारी होती ती, मी खूप मोठं काम केलंय असं त्याच्यामध्ये काय नाही. माझ्या टीमनी जे काम केलंय ते खूप आधीच व्हायला पाहिजे होतं. त्याच्यासाठी पण आम्ही नेहमीच तत्पर असायला पाहिजे होतं. ह्याच्या पुढे असू एवढीच मी ग्वाही देऊ शकते. आणि इतर सगळ्या गोष्टीमध्ये जे करायला पाहिजे ते करायलाच पाहिजेत. सर, तुमच्या जे काही मागण्या असतील, जे काही गोष्टी असतील ते आम्ही नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला तुमच्या कामाबद्दल, तुमच्या गोष्टीबद्दल, तुम्ही जे करताय त्याच्याबद्दल तुमचे मी मनस्वी आभार मानते. कारण की अतिशय खडतर परिस्थितीमध्ये सफाई कर्मचारी काम करत असतात आणि त्यांना नेहमीच काही ना काही गोष्टीवरून, वादग्रस्त गोष्टीवरून विचारलं जातं. पण त्यामध्ये पण ऊन पावसामध्ये पण तुम्ही ते काम करत असता आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे गरजेचं आहे ते मिळालं पाहिजेत आणि वेळेवरती मिळायला पाहिजेत, हीच आमची अपेक्षा आहे, हीच प्रशासनाकडूनची भूमिका आहे. आणि ह्याच्या पुढेही ज्या ज्या गोष्टी आता रखडल्या होत्या त्या मी हाती घेऊ. अनुकंपा असेल, इतर प्रमोशनचे विषय असतील, पेन्शनचे विषय असतील, तुमचे सगळे विषय आम्ही हातात, लाडपागेचे विषय असतील, सगळे आम्ही हातावर घेऊ आणि ते नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही मला इथे बोलवलं, मला हा मान दिला, त्याबद्दल मी टाकसाहेबांचे खूप आभार मानते. तुमच्या सगळ्यांना इथे बघून मला खूप छान वाटतंय. कारण ॲक्च्युली एक भेट मला वाटते प्रशासनामार्फत पण व्हायला पाहिजे. त्यावेळेस आपण नक्कीच भेटूयात आणि काहीतरी चांगला याच्यामधून मार्ग काढण्याचाही प्रयत्न करू. ज्या अर्थी आता फॉर एक्झाम्पल आपल्या स्वच्छते मोहिमेमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करता येईल का, त्याच्यामध्ये काही असे एरियाज असतात जिथे खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स आपल्याला लोकांकडून मिळत नाही. काही आता टेक्नॉलॉजी आपण आणण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा वापर करून आपल्याला आणखी स्वच्छ करता येईल का आपलं शहर. उल्हासनगरकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो कुठेतरी बदलला जाऊ शकते का. म्हणजे मी जेव्हा आले तेव्हा खूप असं मलाही सांगण्यात आलं होतं, थोडं कुठेतरी आढळून आलं की घाण शहर आहे, तिथे स्वच्छता होत नाही किंवा एका पद्धतीची एक कार्यप्रणाली आहे, तिथे म्हणजे कुठेतरी मोडून टाकण्याचा आपल्याला एक परसेप्शन जे आहे ते कुठेतरी मोडून टाकण्याचा तो प्रयत्न होता. म्हणून आपण हे सगळं केलं होतं. 100 दिवसाच्या मोहिमेमध्ये पण आपल्याला जो गौरव प्राप्त झाला त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे कॉंग्रॅच्युलेशन असेल ते मी तुम्हालाच त्याच्यामध्ये तेव्हाही दिलं होतं आणि आजही देऊ इच्छिते. आणि तुम्ही ह्यापुढे तसंच काम कराल, आम्ही आमचं कर्तव्य करू, तुम्ही तुमचं कर्तव्य बजावाल, ह्याच्यामध्ये मला वाटते काही विना डाऊट नाही आहे, मला काही संदेह नाही आहे. तुम्ही ते नक्की कराल अशीच आशा मी व्यक्त करते. पुनश्च आभार मानते सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सगळ्या आदर्शांच्या. आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये काम करणारे सफाई कामगार जे सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा जे मयत झालेले आहेत, असे जे आश्रित आहे, ज्यांचे आश्रित आहे, त्यांच्या शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणे आपण 15 लोकांना लिपिक या पदावर ऑर्डर मिळवून दिलेले आहेत. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने आदरणीय आयुक्त मॅडम मनीषा आवाळेजी यांच्या सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आम्हाला खूप काय या ऑर्डर देण्यामध्ये मदत केलेली आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या गवस साहेब जे अतिरिक्त आयुक्त त्यांच्या, दीपाली मॅडम जी सामान्य प्रशासन चे उपायुक्त आहेत त्यांच्या, आणि विशाखा मोटघरे मॅडम घनकचरा विभागाच्या उपायुक्त यांचा आम्ही या ठिकाणी सार्वजनिक पद्धतीचा सत्कार ठेवला होता. आणि हा कार्यक्रम फार सफाई कामगारांच्या उपस्थितीमध्ये फार अतिशय आनंदमय रीती संपन्न झालेला असं या ठिकाणी घोषित करतो. 15 जे लिपिक झालेले या लोकांना पुढच्या भविष्याच्या त्यांच्या वाटचालीसाठी मी त्यांना माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, माझ्या संघटनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतोय. धन्यवाद.